धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला। माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद सुद्धा जवळपास धोक्यात आहे। असं असतानाच महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे हे आरोपांमुळे विरोधकांच्या निशाण्यावर आलेलेच आहेत। आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे एका प्रकरणामुळे अडचणीत आलेत। बघूया या प्रकरणासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। जे महाराष्ट्र सरकार आहे आणि या सरकारमध्ये काय लिंग पिसाटांची भरती झाली की काय? ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे। जयकुमार गोरे राज्याचे ग्रामविकास मंत्री, पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान नेते अशी ओळख असलेले जयकुमार गोरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कारण त्यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांसह काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा केलाय। दरम्यान मंत्री जयकुमार गोरेंनी हे आरोप खोडून काढत हक्कभंग आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली। या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे। संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे, अब्रू नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती मी करणार आहे। विरोधकांकडून मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप केला जात असल्याचं प्रकरण 8 वर्षांपूर्वीच आहे। 2019ला सुप्रीम कोर्टानं या आरोपांमधून जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता केली आहे। मात्र आता संबंधित महिलेनं राज्यपालांना निनावी पत्र लिहिल्याचा दावा विरोधक करतात। 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरेंविरोधात एका महिलेची तक्रार। जयकुमार गोरेंनी एका महिलेला स्वतःचे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप। विनयभंगा प्रकरणी 2017 मध्ये जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झालेला होता। जयकुमार गोरेंविरोधात माझी कोणतीही तक्रार नाही, संबंधित महिलेचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र। 2019 मध्ये सुप्रीम कोर्टात जयकुमार गोरेंची संबंधित प्रकरणात निर्दोष मुक्तता। एक मंत्री, पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। हे महाराष्ट्र सरकार आहे आणि या सरकारमध्ये काय लिंग पिसाटांची भरती झाली की काय? मंत्रिमंडळामध्ये असणारा आणि ज्यांच्याकडे ग्रामीण विकास सारखं अत्यंत महत्त्वाचं खातं आहे ते निर्लज्जपणानं आपले नको त्या अवस्थेतले फोटो महिलांना पाठवून जर महिलांचा अवमान करत असतील तर नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतायत काय? मी सांगितलं की 2017चा हा विषय आहे। 2017 साली याच्यावर चर्चा झाली, कोर्टामध्ये गुन्हा दाखल होता आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टानं त्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे, कोर्टानं निकाल दिलेला आहे। आणि मला वाटते या देशामध्ये सर्वोच्च व्यवस्था आहे की न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष केलेला आहे। 8 वर्षांपूर्वीच्या आरोपांमुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे चर्चेत आले। संबंधित महिला 17 मार्च पासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करणार असा दावा विरोधकांकडून केला जातोय। पण या प्रकरणामधून जयकुमार गोरेंची निर्दोष मुक्तता झालेली असताना पुन्हा हे प्रकरण समोर कसं आलं आणि त्यामुळे या निमित्तानं महायुती सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। सुशांत सावंतसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।